महाराष्ट्रीयन फूड 328मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी आहे झणझणीत बनवा गावठी कोंबडी. त्यासाठी लागणार फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, टमाटा घेतला आहे, कोंबडी पूर्ण एक आखी कोंबडी कट करून घेतली आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे. इथं ओलं हिरो वाटण घेतलं आहे, ओलं खोबरं, आलं लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण आहे. आणि इथे काळं वाटण आहे ते आपल्या नंतर लागेल. काळं वाटणाचा व्हिडिओ मी आधीच्या व्हिडिओमध्ये काळं वाटण कसं बनवायचं आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर आता आपण कोंबडीला फोडणी देऊन घेऊया. आपण बघू शकता इथं मी तेल तापत ठेवलं आहे. आता आपण कोंबडीला फोडणी देऊन घेऊया. एक अख्खी कोंबडी कट करून आणली. सुरुवातीला आपण घालूया कांदा. कांदा चांगला परतवायचा. 5 मिनिटानंतर कांदा बघूया. तुम्ही बघू शकता इथं कांदा परतत आला आहे. आता आपण आलं लसूण कोथिंबीर आणि ओलं खोबरं याची पेस्ट घालूया. ही तुम्ही कुठल्याही मटणाच्या आळणी भाजीला टाकू शकता. त्याच्यात आळणी फोडणी तुम्ही जाते. चिकन असेल, मटण असेल किंवा गावठी चिकन असेल. हे छान परतवून घ्यायचे. इथे मी आळणी कोंबडी शिजवून घेते. आलं लसूण हिरव्या वाटणामुळं आणि भाजीला खूप छान चव येते. आणि हा तर लहान मुलांना ते आळणी देऊ शकतात. हिरवं वाटण छान परतून झालंय. आता आपण टमाटा घालणार आहोत. चवीनुसार मीठ घातलंय. थोडं कमीच घातलंय कारण मसाल्यात मीठ घालायचं. त्यामुळे कांदा लवकर परततो. तर कांदा परत वेळेस मी मीठ टाकलं होतं. हळद घालूया. कोंबडी सोडूया.
गावठी कोंबडीची पीस. तवे वाजून पण हवे. छान परतून घ्यायचं आहे. हिरवा मसाला चारी बाजून लागला पाहिजे. कांदा आलं लसूण हे सगळं चारी बाजून लागलं पाहिजे. स्वतःचं पाणी वापरायचं ठेवूया. दहा मिनिटासाठी झाकून ठेवूया पाणी ओळखपर्यंत. 10 मिनिटानंतर आपण उकळतं, मी पाणी आधीच उकळायला ठेवलं होतं, ते उकळतं पाणी आपण घालणार आहोत. बॉयलर चिकन लवकर शिजतं, पण गावठीला थोडासा वेळ लागतो. साधारण पाऊण तासासाठी किंवा 1 तासासाठी हे मीठ ठेवून दे. 1 तासासाठी ठेवलं तरी चालेल, पण मधनं चेक करा, नाही तर पीस गाळ झाले तर ते उपयोग होत नाही. त्यासाठी 1 तासासाठी ठेवूया. तुम्ही बघू शकता इथं आपलं चिकन शिजून, गावठी जी कोंबडी जी आहे ती शिजून झालेली आहे. अशा पद्धतीने ही शिजवायला कंप्लीट पाऊण घंटा लागला आहे स्लो गॅसवर, कारण गावठी असल्यामुळं वेळ लागतो. तर आपण आता याला फोडणी देऊन घेऊया. तुम्ही बघू शकता इथे मी तेल तापत ठेवलं. आता आपण मसाल्याला फोडणी देऊया. इथे मी काळा वाटण घालते. नहीं गेला ते कुठं करून वाटून परतवायचे. त्यानंतर आपण गवती लाल तिखट, तुमचं मार्केटमधलं असं ते सगळं तिखट तुमच्या आवडीप्रमाणे.
गरम मसाला घालूया. हिरवा वाटण घातल्यामुळं खूप छान चव येते भाजीला. कधीतरी मला याला असं हिरवा वाटण घालत जा, एकदा ट्राय करून बघा. इथं मसाला तेल सुटलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हा मसाला आपण पातेल्यात ओतून घेऊ. त्या पातेल्यात आपण चिकन शिजवू. आता मसाला आपण याच्यात ओतणार आहोत. चला बघू शकता, काळ्या वाटणातलं गावठी चिकन आपलं तयार आहे. झणझणीत अशी गावठी कोंबडी. उकळल्यानंतर 5 ते 7 मिनटं याला उकळू द्या. मसाला आणि जे सूप असतं ते एकजीव होण्यासाठी 5 ते 7 मिनटं लागतात. छान अशी तरी आली आहे. झणझणीत असा गावठी कोंबडीचा बेत आहे. एकदा हा गावठी कोंबडीचा बेत नक्की करून बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अतिशय सुंदर कोंबडी दिसते आपली आणि झणझणीत रसाही दिसतोय. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढूया. तुम्ही बघू शकता इथं आपली झणझणीत गावठी कोंबडीचा रसा तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.